युनिव्हर्सल बिझनेस स्कूल विरोधात कर्मचाऱ्यांचे उपोषण. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या तीनही पक्षांचा उपोषणाला जाहीर पाठिंबा. कर्जत तालुक्यातील कुशिवली येथील युनिव्हर्सल बिझनेस स्कूल संचालित AI युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या कामगार आंदोलनाने सोमवारी अधिक तीव्र स्वरूप धारण केले. दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. कर्मचारी कल्पना काळूराम बांगारे आणि लिली महादुहोला यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून सुमारे 63 कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच शिवसेना शिंदे गट यांचाही उघड पाठिंबा मिळाल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना शिंदे गटाचे प्रसाद थोरवे, ऋषिकेश गायकवाड, आत्माराम गायकवाड, लीलाधर गायकवाड, तहसीलदार धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, कामगार उपआयुक्त, कॉलेजच्या HR राजलक्ष्मी भोसले आदी विभागाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच कॉलेज प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 10 जून रोजी होणाऱ्या चर्चेत कामगारांना न्याय मिळाला नाही तर रास्ता रोको व आंदोलन अधिक तीव्र करणार असे उपोषणस्थळी सांगण्यात आले. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीमध्ये त्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाबाबत प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेब सुद्धा उपस्थित होते, पोलीस खात्याचे पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते, कामगार उपायुक्त उपस्थित होते. यांच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीच्या HR मॅडम होत्या आणि त्यांच्याशी साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये ज्या आपल्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या त्या मगाशी मी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, त्या मागण्या त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्य केलेल्या आहेत. परंतु त्यांच्या युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थापक आहेत, जे MD आहेत, ते बाहेरगावी असल्यामुळं त्यांनी 1 दिवसाचा आपल्याकडे टाईम मागितलेला आहे आणि परवा बुधवारी या विषयावर पुन्हा बसून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या मागण्या ते नक्की मान्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तोपर्यंत आम्ही जे आमरण उपोषण होतं ते आता सध्यापुरतं मागे घेऊन आमच्या कामगारांचं साखळी उपोषण मात्र 2 दिवस आम्ही सुरू ठेवणार आहेत. आणि परवा बुधवारी आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी पुन्हा बुधवारी इथे येऊन व्यवस्थापनाशी बोलून या विषयाला मार्गी लावणार आहेत. त्या स्वरूपात सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो असता 36 कामगारांनी त्यांनी परमनंट केलं होतं आणि आता उर्वरित मला वाटतं काहीतरी 23-24 म्हणजे एम्प्लॉय आहेत, त्यांना परमनंट करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. काय होतं की मागच्या वेळेस चर्चा झाल्या, बैठका झाल्या, परंतु त्या ऑन पेपर घेतल्या गेल्या नाही. त्याच्यामध्ये प्रशासन नव्हतं, त्याच्यामध्ये लेबर कमिशनर नव्हते, पोलीस प्रशासन नव्हतं किंवा तहसीलदार साहेब नव्हते. आता जी काय चर्चा झालेली आहे ती त्यांच्या समोर झालेली आहे आणि त्यांच्या समोर झालेली चर्चा असेल किंवा सर्वपक्षीय त्या ठिकाणी नेते असतील, शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी असू, तर ही चर्चा आता फायनल झालेली आहे. ही चर्चा अशी झालेली आहे की भविष्यामध्ये या कामगारांना ही गोष्ट किंवा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, नक्कीच या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. कारण आम्ही आता कामगारांच्या वतीने कॉलेज प्रशासनाची चर्चा करण्यासाठी गेलेलो. आमच्या समोर सुधाकर भाऊ होते, प्रसाद तोरवे होते, तहसीलदार साहेब होते, PI पाटील साहेब होते आणि बरेचसे कार्यकर्ते होते, ग्रामस्थ होते. आम्ही सर्व चर्चेसाठी गेलेलो. तर त्यांनी आम्ही सांगितलं काय कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या. जे पण आहेत 36 कामगारांना त्यांनी कायमस्वरूपी केलेले आहे आणि उर्वरित जे 22 का 24 आहेत कामगार त्यांना सुद्धा तुम्ही परमनंट करून घ्या, ही आम्ही मागणी मांडलेली आहे. आणि ते जे त्यांचं चाललेलं का जे परमनंट कामगार आहेत आणि जे ह्याच्यावरती आहेत पेरोलवरती आहेत सर्वांना आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो, तर ते आम्हाला चालणार नाही. आमची एकच मागणी आहे का सर्व कामगारांना कॉलेजतर्फे घ्यायला पाहिजे. तर ते बोलले ठीक आहे, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. बुधवारी तरुण सर जे कॉलेजचे ओनर आहेत ते बाहेर आहेत, ते आल्यानंतर फेस टू फेस आपण तरुण सरांबरोबर तुम्ही चर्चा करा आणि जिथे जो असेल तो फायनल डिसिजन होईल. तर तुम्ही आंदोलन स्थगित करा. तर आम्ही बोललो आंदोलन स्थगित नाही होणार,
फार तर फार आम्ही पाहिजे जे आमरण उपोषण आहे हे थांबवतो, परंतु साखळी स्वरूपाचं उपोषण आहे हे चालूच राहील. आणि बुधवारी त्यांनी अल्टिमेटम दिलाय. या ह्याच्यात आम्ही एकच सांगितलेलं आहे का बुधवारपर्यंत आम्ही थांबतो, साखळी उपोषण चालू ठेवतो, पण ह्या काळात तुम्ही कुठल्याही कामगार बाहेरचा आणता कामा नये. आम्ही शांततेने आंदोलन करण्यास तयार आहे, पण तुम्ही जर कामगार बाहेरून आणला तर आंदोलन तीव्र स्वरूपात होईल. मग त्या क्षणी आंदोलन तीव्र होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा कामगार बाहेरून आणणार नाही आणि 2 दिवस आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत. पण जर बुधवारी आमच्या कामगाराला न्याय भेटला नाही तर बुधवारी दुपारनंतर 100% रस्ता रोको होणार म्हणजे होणार. या गोष्टीवरती आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत. स्थगित म्हणजे आंदोलन चालूच राहणार आहे, फक्त ते साखळी स्वरूपात राहील.